नगराध्यक्ष पदासाठी हर एक पक्ष आपापली ताकद दाखवत आहे। त्यातलाच एक पक्ष म्हणजे आपण पाहतो नेहमी महाराष्ट्रासाठी झटणारा तो म्हणजे शिवसेना। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे उमेदवार सौ राधिका अरुण गोडकर यांची आज उद्या मतदान आहे। पण आज एक तारीख तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात इथं पायदळ रॅली काढत आहे। अचलपूर या ठिकाणातून काळा मंदिर हनुमान मंदिरापासून तर पुढे अचलपुरातून बऱ्याच मोठी रॅली निघणार आहे। तुम्ही पाहू शकता आता इथं जवळपास खूप मोठ्या प्रमाणात रॅली दिसून राहिली। आपण पाहू शकतो इकडे माझ्या मागे या तुम्ही इकडे पाहू शकता तुम्ही शिवसेनेचं हे वादळ पाहत कुठंतरी असं लक्षात येते की उद्याचं समीकरण म्हणजे उद्याच्या नगराध्यक्षाचं समीकरण कुठंतरी बदलू शकते काय हे आपल्याला पाहणं आहे। नगर परिषद शाळांचे डिग्री पॅटर्ननुसार नवीनीकरण करून विद्यार्थ्यांसाठी योग्य शिक्षणाची व्यवस्था, लहान मुलांसाठी बालक मंदिरचे निर्माण हे शक्य आहे। आणि त्यासाठीच सौ राधिका अरुण गोडकर यांना मशाल या चिन्ह समोरील बटन क्रमांक 2 प्रचंड बहुमताने विजयी करा। लक्षात ठेवा, बटन क्रमांक 2 मशाल मशाल मशाल। महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार मिळावे व सरकारी योजनांची माहिती पुरवणे, जुन्या शहरातील जड वाहतुकीचे प्रमाण कंट्रोल करण्यासाठी आमची जोरदार तयारी सुरू आहे आणि पब्लिक सांगत आहे की आम्हीच निवडून येणार आणि त्यांना पडकवणार। जनतेचं पूर्ण सहकार्य आहे मला। उद्या मतदान पेटीत दिसणारच आहे तुम्हाला आणि परवा आम्ही फटाके घेऊन तयारच आहोत। मागच्या वेळेला शिवसेनेचा जो रथ होता यावेळेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या उभाठा गटाच्या नेत्या राधिकाताई अरुण भाऊ गोडकर यांच्या पाठीशी आहे आणि आम्हाला खात्री आहे की पुन्हा यापूर्वी जो शिवसेनेचा भगवा या नगरपालिकेवर फडकला होता तसाच भगवा यावेळी सुद्धा या अचलपूर भरतवाडा जुळ्या नदीवर फडकणार आहे। सोबतच सध्या गेल्या निवडणुकीपासूनच्या खांद्याला खांदा लावून जे उभे आहेत अभिजित दादा काळमेघे आपल्या सोबत आहेत। अभिजित दादा, हा जनसैलाब जो पाहून राहिलो शिवसेनेचा, आपण काय सांगाल याबद्दल? आपली सीट पक्की येईल का? स्वयंस्फूर्तीने आलेला हा सर्व जनसमुदाय आहे। आपल्या अचलपूर शहरातील प्रत्येक धर्माचं प्रत्येक जातीचं मतदान आम्हाला होत आहे। सुरुवातच्या 25,000 पासून केली होती, आज जवळपास आम्ही 35,000च्या जवळपास आम्ही पोहोचलेलो आहोत। ज्याही काही घडामोडी झाल्या या ठिकाणी सर्व समाज एकजुटलाय आणि यावेळेस राधिका अरुण गोडकर यांना प्रचंड मताने या ठिकाणी निवडून देतील अशी या ठिकाणी सर्व लोकांनी या ठिकाणी मला भावना निर्माण केलेल्या आहेत। आणि ही जी मिरवणूक आपल्याला या ठिकाणी दिसते, या मिरवणुकीच्या माध्यमातून यांच्या विजयावर शिक्कामोर्तब या ठिकाणी झाला असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। भारतीय जनता पार्टी
ती जी रॅली तगडी होती त्याबद्दल काय सांगा? अजिबात तगडी नव्हती. भाड्यानं आणलेले लोक घेऊन, रोजंदारीचे लोक घेऊन रॅली जर काढली तर त्याला तगडी नाही म्हणत. यात सर्वजण जे आहे ते स्वतःहून आलेले आहेत आणि भाड्याचा एकही नाही. महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार मिळावे व सरकारी योजनांची माहिती पुरवणे जुन्या शहरातील जवळ यांसारख्या मूलभूत सुविधांची पायाभरणी करणे शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणं. अटल गुरुजी संकल्पना राबवणं हे शक्य आहे. त्यासाठीच राधिका अरुण भटकर यांना वर्षाच्या चिन्हासमोरील बटन क्रमांक 2 दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. लक्षात ठेवा, बटन क्रमांक 2 ताई खोसर यांच्या विकासाचा संकल्प विचार. संपूर्ण सुविधांनी सुसज्ज असे क्रीडा संकुल उभारणे हे शक्य आहे आणि त्यासाठीच राधिका अरुण खोटकर यांना मशाल या चिन्हासमोरील बटन क्रमांक 2 दाबून प्रचंड बहुमताने विजय करा. लक्षात ठेवा, बटन क्रमांक 2 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ राधिका अरुण खोटकर यांना मशाल या चिन्हासमोरील बटन क्रमांक 2 दाबून प्रचंड बहुमताने विजय करा. शहराचा चेहरा
निवडून आणा. मशाल मशाल काल भारतीय जनता पार्टीची रॅली तगडी होती, त्याबद्दल काय सांगाल? अजिबात तकलीफ नव्हती. भाड्यानं आणलेले लोक घेऊन, रोजंदारीचे लोक घेऊन रॅली जर काढली तर त्याला तकलीफ नाही म्हणत. यात सर्वजण जे आहे ते स्वतःहून आलेले आहेत आणि भाड्याचा एकही नाही. महिलांचा सक्षम करण्यासाठी रोजगार मिळावे व सरकारी योजनांची माहिती पुरवणे जुन्या शहरातील जवळ ठीक आहे. या ठिकाणी आदरणीय या मतदारसंघाच्या याचे उमेदवार आदरणीय होटकरताई यांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. मी राधिका अरुणराव घोटकर नगराध्यक्ष पदासाठी श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची मी उमेदवार आहे. माझं चिन्ह आहे मशाल. तेव्हा मशालच येऊ द्या आणि 2 नंबर बटन दाबून मला सहकार्य करा आणि मला प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि खूप खूप आशीर्वाद द्या तुमचे आणि शुभेच्छा सुद्धा. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी पाहिजे. तेव्हा मी अशी आशा करते आणि मशाल मशाल मशालच येणार. त्या काळ्या मारुतीपासून तर तुम्ही इथपर्यंत तुमची महिला शक्ती दाखवून दिली. पुरुष तरी थोडासा घाम पुसत होते, पण महिला त्या विजयाच्या उत्साहात त्या सरळ तुम्ही चालत आल्या. आणि आज महत्वाचा दिवस आहे, उद्या मतदान आहे. आता तुमच्यावर जबाबदारी वाढली आहे. प्रत्येकाने घराघरात जाऊन जास्तीत जास्त मतदान काढावं आणि कसं आपण जास्तीत जास्त मतात निवडून येऊ यासाठी प्रयत्न करावे. अनंतराव मला आता एक पत्रकार विचारत होते, त्या पत्रकारांनी मला विचारलं की काल मध्ये रॅली खूप मोठी निघाली. म्हटलं असं काय? मग तुम्हीच अजून पुढे सांगा. मग तो ते निघाली मोठी, पण त्या 300 रुपये रोजाची माणसं होती. तुमच्या याच्यात सर्व मेहनतीनं आलेले शिवसैनिक आहे, हा फरक आहे. आणि म्हणून आज जनशक्ती विरुद्ध तुमची जनशक्ती हे तुम्हाला दाखवून द्यायचं. या शहरातील मुस्लिम बांधवांना मी सांगणार आहे, त्यांना आठवण करून देणार आहे. बॉम्बेचा, मुंबईचा जेव्हा इस्तेमा झाला तेव्हा बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेच तुमच्या सोबत आले. आणि आजच्याही परिस्थितीत अशी परिस्थिती आहे की तुम्हा सर्व लोकांनी आता जाती भेद हे ते सर्व विसरून फक्त विकासासाठी नगराध्यक्ष हा मशालचा निवडून द्यायचा आहे एवढी विनंती करतो आणि रजा घेतो. जय महाराष्ट्र. 15 दिवस तुम्ही सातत्यानं प्रचार करत आहात आणि काही पक्षांनी या अचलपूरमध्ये भरतवाडामध्ये विष पेरण्याचं काम केलं आहे. उंगली दिखाएंगे तो छाट डालेंगे, ये भाग जाते, इनके पास सिक्योरिटी है, इधर से 2-4 पुलिस, उधर से 2-4 पुलिस. पण गोष्टी छाटण्याच्या करते यांना निव्वळ आयुष्यामध्ये भांडणं लावले. कटेंगे तो बचाएंगे तो कटेंगे, भांडणच लावले. आणि मग आता आपण जागृत राहिलं पाहिजे. उद्याचा मतदान